नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोंबडा कुठे आहे हा मजेदार आणि चित्रांसह धडा आहे. चला आनंदाने शिकायला सुरुवात करूया. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता पहिली गणित यामधलं दुसरं प्रकरण आपण पाहणार आहोत, कोंबडा कोठे आहे. बघा, हे चित्र या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघा, हा जो कोंबडा आहे, हा कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो. मग फिरता फिरता तो एका ठिकाणी येऊन उभा राहिला. तर आता मला एक सांगा, हा जो कोंबडा आहे या ठिकाणी हे काय आहेत? बरोबर उत्तर आहे, हे खांब आहेत. बघा, हे दोन खांब आहेत. बघा, हा एक खांब आहे आणि हा एक खांब आहे. बरं, हा खांब कसा आहे? बरोबर उत्तर आहे. तर हा खांब आहे बारीक आणि हा खांब जाड. बरोबर उत्तर. म्हणजे हा बारीक खांब आहे आणि हा जाड खांब आहे. तर हा जो कोंबडा फिरता फिरता कोठे येऊन उभा राहिला? बघा, तर बघा या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत, जाड आणि हे आहे बारीक. हे जाड आणि हे आहे बारीक, हे दोन शब्द आहेत. जसं हा कोंबडा कोणत्या खांबावरती उभा आहे? तर हा खांब आहे जाड. या जाड खांबावरती हा कोंबडा उभा आहे, बारीक खांबावरती नाही. हे बारीक खांब आहे आणि हा जाड खांब आहे. हा बारीक आणि हा जाड. तर जाड खांबावरती हा कोंबडा उभा आहे. बरोबर उत्तर आहे. आता आपण पुढचं चित्र बघूया. पहा, या ठिकाणी आता किती खांब आहे? हे आहेत 3 खांब. बरोबर उत्तर आहे. आता तिन्ही खांब सारखे आहेत का? नाही, तिन्ही खांब सारखे नाहीत. बघा, या ठिकाणी हा खांब कसा आहे? अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं. तर हा खांब आहे उंच आणि हा खांब कसा आहे? बघा, हा खांब आहे ठेंगणा आणि हा खांब, हा मधला खांब आहे. म्हणजे या दोन्ही खांबापेक्षा तो वेगळा आहे. म्हणजे या खांबापेक्षा सर्वात ठेंगण्या खांबापेक्षा थोडासा उंच आहे आणि सर्वात उंच खांबापेक्षा थोडा ठेंगणा आहे. म्हणजे हा मधला खांब आहे. मग आता मला सांगा, हा कोंबडा फिरत फिरत येऊन कोणत्या खांबावरती उभा राहिला? ठेंगण्या खांबावरती उभा आहे की उंच खांबावरती उभा आहे? बरोबर उत्तर आहे तुमचं. हा जो कोंबडा उभा आहे हा ठेंगण्या खांबावरती उभा आहे. हा उंच खांब आहे, हा मधला आहे, पण सर्वात ठेंगणा हा खांब आहे. तर या खांबावरती हा कोंबडा उभा आहे. मग या ठिकाणी बघा, कोंबडा मधल्या खांबापेक्षा उंच किंवा ठेंगण्या खांबावर उभा आहे. तर कोणत्या खांबावरती उभा आहे? तर ठेंगण्या. या ठिकाणी हा शब्द लिहिलेला आहे ठेंगण्या. या ठिकाणी आहे हे उंच. तर कोंबडा ठेंगण्या खांबावरती उभा आहे. बरोबर उत्तर आहे. आता पुढचं चित्र बघूया. पहा, या ठिकाणी हे काय आहेत रे? हे आहेत लाकडाचे ओंडके. बरोबर उत्तर आहे. तिन्ही ओंडके सारखे आहेत का रे? नाही, बरोबर आहे, हे तिन्ही ओंडके सारखे नाहीत. मग आता मला सांगा, हा जो ओंडका आहे हा ओंडका कसा आहे? हा सर्वात आखूड आहे. बरोबर उत्तर आहे. आणि मग हा ओंडका कसा आहे? बघा, हा ओंडका सर्वात लांब आहे. बरोबर उत्तर आहे. 3 ओंडके आहेत. या तीनही ओंडक्या मधून हा जो ओंडका आहे हा सर्वात लांब आहे आणि हा ओंडका सर्वात आखूड आहे. म्हणजे हा आखूड ओंडका आहे आणि हा लांब ओंडका आहे. आणि हा ओंडका कसा आहे? तर हा ओंडका मधला आहे. या आखूड ओंडक्यापेक्षा थोडासा लांब आहे आणि या लांब ओंडक्यापेक्षा थोडासा आखूड आहे. म्हणजे हा मधला ओंडका आहे. तर आता मला सांगा, हा जो कोंबडा उभा आहे हा कोणत्या ओंडक्याच्या मागे उभा आहे? आखूड ओंडक्याच्या मागे की लांब ओंडक्याच्या मागे? बरोबर उत्तर आहे तुमचं. तर हा जो कोंबडा उभा आहे हा लांब ओंडक्याच्या मागे उभा आहे. कुठे उभा आहे? लांब ओंडक्याच्या मागे. बरोबर उत्तर आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणामध्ये आपण काय शिकलो? जाड आणि बारीक. हा जाड खांब, हा बारीक खांब. त्यानंतर हा ठेंगणा खांब आणि हा उंच खांब. त्यानंतर आपण याच्यामध्ये काय शिकलो? आखूड आणि लांब. जाड आणि बारीक, उंच आणि ठेंगणा, आखूड आणि लांब. आपल्या परिसरामध्ये अशा अनेक वस्तू आपल्याला दिसतात की आपण त्यामध्ये म्हणजे काय करू शकतो? त्याची ओळख करून घेऊ शकतो. लांब वस्तू कोणती आहे, आखूड वस्तू कोणती आहे, जाड वस्तू कोणती आहे, बारीक कोणती आहे, उंच कोणती आहे, ठेंगणा कोणता आहे. तर ह्या गोष्टी आपण आपल्या परिसरामध्ये नेहमी शिकत असतो आणि तुम्ही सुद्धा बघत असता. तर उद्या येताना तुम्ही सुद्धा अशा कमीत कमी 3 वस्तू मला सांगायच्या आहेत. कोणत्या? जाड बारीक या वस्तूपेक्षा वेगळ्या, उंच ठेंगणा आणि आखूड आणि लांब. नक्कीच तुम्हाला हा पाठ समजलेला असेल. तर आपण पुढच्या पाठामध्ये शिकूया आधी आणि नंतर. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.